बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। गावात प्रकल्प झाला तर शेतीला पाणी मिळेल या हेतूनं लाख मोलाची जमीन कवडी मोल भाव देऊन एक बुर्जी मध्यम प्रकल्प झाला। मात्र जिल्हा प्रशासनानं वाशिम शहराला पाणी आरक्षित करून लाभ क्षेत्रातील 2,500 हेक्टर जमिनीतील पिकं धोक्यात आली आहेत। शहराचा आरक्षित पाणी साठा वगळून उरलेलं पाणी सोडावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून होती आहे। वेळीच पाणी सोडलं नाही तर आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। वाशिम जिल्ह्यातील 2 मध्यम प्रकल्पांपैकी एक बुर्जी सिंचन तलाव या प्रकल्पावरून वाशिम शहराला पाणी पुरवठा केला जातो। मात्र गेल्या वर्षी 50% जलसाठा असूनही शेतकऱ्यांना पाणी दिलं। यंदा चांगला पाऊस झाल्यानं प्रकल्पांमध्ये 100% जलसाठा उपलब्ध झाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे। मात्र प्रशासनानं पाणी सोडणार नाही अशी आडमोठी भूमिका घेतल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे। शहराची तहान भागवण्याबरोबरच केकत उमरा परिसरातील 11 गावातील शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाची सोय करण्याकरता असलेल्या एकबुर्जी प्रकल्पाचे दोन्ही कालवे बंद करण्यात आले। परिणामी प्रकल्पाच्या प्रवाही पाण्यावर अवलंबून असलेल्या शेकडो शेतकऱ्यांची हजारो एकरवरील रब्बी पिकं धोक्यात आली आहेत। गेल्या वर्षी 60% धरण भरला असतानाही आम्हाला पाण्याचा लाभ मिळाला। यावर्षी 100% धरण भरण असूनही आम्ही 1-2 वेळा जाऊन विनंती करून आलो, तरीही आम्हाला कलेक्टरनी याच्यामध्ये जाऊन लागू प्रमाण मंजूर गेलो तरी उडवाउडवीची उत्तरं दिलीत। विशेष म्हणजे लाभ क्षेत्रात असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतात विहीर किंवा बोअरवेल्स घेता येत नाही। याकरता शासनाची परवानगी घ्यावी लागते। एकतर शेतीला पाणी द्या, नाहीतर लाभ क्षेत्रात असलेल्या जमिनी बाहेर काढा असा सवाल शेतकरी करतायत। या संदर्भात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी हे आमच्या हातात नसून पाणी आरक्षण समितीचे अध्यक्ष पालकमंत्री रणजित पाटील आणि जिल्हाधिकारी यांनी घेतलेला हा निर्णय आहे, त्यामुळे आम्ही यामध्ये काहीच करू शकत नाही असं उत्तर दिलंय। एक बुर्जी 100% भरलेलं होतं धरण, पण ह्यावेळी कसं आहे, जे वाशिम शहराचं पाणी पुरवठा जो आहे टोटल हा एक बुर्जी धरणावरून आहे आणि गेल्या वर्षी कसं पाणी टंचाई जाणवलेली होती आणि त्यानुसार यावर्षी जे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे जी जिल्हा पाणी आरक्षणची जी मीटिंग होते, बैठक होते, त्याच्यामध्ये वाढीव आरक्षण मंजूर करून घेतलं गेलं, कारण गेल्या वर्षी बरीच टंचाई जाणवली। शेतकरी कुटुंबातील असल्यानं पालकमंत्री रणजित पाटील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतील अशी भाबडी आशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होती। मात्र पाणी आरक्षण समितीचे अध्यक्ष असलेल्या पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सिंचनासाठी प्रवाही पाणी न देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे सिंचन प्रकल्पांमधून शेतीला चांगले दिवस येण्याची आशा मावळल्यानं शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त केला जात आहे। एक बुर्जी धरणाच्या कमांड मध्ये माझी 25 एकर बोलीच्या खाली शेती आहे आणि आतापर्यंत इरिगेशनच्या कमांड मधल्या जमिनीमध्ये आम्ही रब्बी पिकं घेत असतो। इरिगेशनवाले दरवर्षीच कालावधी लेट करतात। 10व्या महिन्याचा सीजन चालू असताना 12 महिन्यापर्यंत पाणी सोडत नाहीत, साल ढकल करतात, कालव्याचे कामं झाले नाही असे बोलतात। आम्ही लोक साहेब लोकांकडे जातात, आम्हाला का तेच काम आहे का अशी उत्तरे देतात उडवाउडीचे। एक बुर्जी सिंचन प्रकल्पाच्या पाणी साठ्यावर विसंबून असलेल्या बळीराजाची अवस्था माय जीव घालेना आणि बाप भीक मागू देईना अशी केविलवाणी होऊन बसली आहे। अस्मानी संकटात होरपत असलेल्या शेतकऱ्यांना ऐन हंगामात प्रशासनाच्या सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे। यावर्षी 100% पाणी असताना जर पाणी मिळत नसेल तर समोर येणाऱ्या वर्षात संकटात अजून भर पडणार। अशा दुहेरी संकटात असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल का असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे। दोन्ही कालव्याखाली माझी प्रवाही शेती आहे। या दोन्ही याच्या गेल्या वर्षी 55% धरणामध्ये पाणी असताना 2 प्रवाही पाण्याचे नियोजन शिंदे साहेब आणि कलेक्टर साहेबांनी केले होते। या वर्षी 100% पाणी असतानाही सुद्धा एकही कालवा प्रवाही पाणी सोडत नसल्यामुळे माझं अतोनात नुकसान झालेलं आहे।